नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, नुकतीच पश्चिम बंगालच्या दक्षिण 24 परगणा जिल्ह्यातल्या राहणाऱ्या माणसाविषयी एक बातमी वाचनात आली. कदाचित ती तुम्हीसुद्धा वाचली असेल, कारण ती सोशल मीडियावर सगळीकडे व्हायरल होतीये. पण ती सगळ्यांपर्यंत पोहोचावी, ज्यांनी वाचली नाही त्यांनाही ती कळावी, यासाठी आजच्या आनंदी कट्ट्यावरून हे प्रेरणादायी वास्तव सगळ्यांशी शेअर करते. पश्चिम बंगालच्या दक्षिण 24 परगणा जिल्ह्यात राहणारा एक माणूस काही दिवसांपूर्वी आपल्या 15 साथीदारांसह बंगालच्या उपसागरात हल्दियाजवळ मासे पकडण्यासाठी गेला होता. तेव्हा अचानक समुद्राचा मूड बदलला, जोरदार वादळ उठलं, लाटा बेफाम झाल्या आणि पाहता पाहता त्याचं ट्रॉलर उलटलं. सगळेजण समुद्राच्या प्रचंड लाटांमध्ये वाहून गेले. रवींद्रनाथही त्यात होता. पण तो घाबरणारा नव्हता. मच्छीमार असल्यानं पाणी काही त्याचं शत्रू नव्हतं, तर त्याचा सोबती होता. त्यानं हार मानली नाही. तो पोहत राहिला. वर फक्त आकाश आणि खाली अथांग पाणी. अनेक तास निघून गेले, दिवस सरले. 5 दिवस, तब्बल 5 दिवस रवींद्रनाथ समुद्रात एकटा पोहत राहिला. ना खाणं ना पिण्याचं पाणी, फक्त जगण्याचा हट्ट. पावसाचे दिवस होते, त्यामुळे जेव्हा पाऊस पडायचा तेव्हा तो पावसाचं पाणी पिऊन स्वतःला जिवंत ठेवायचा प्रयत्न करायचा. प्रत्येक क्षणी मृत्यू त्याच्याजवळ होता, पण त्याची हिंमत त्यापेक्षाही जास्त. 5व्या दिवशी सुमारे 600 किलोमीटर दूर बांगलादेशच्या कुतुबदिया बेटाजवळ MV जवाद नावाचं जहाज जात होतं. जहाजाच्या कॅप्टननं दूरवर समुद्रात काहीतरी हलताना पाहिलं. नीट पाहिलं, कोणीतरी माणूस पोहत होता. कॅप्टननं तात्काळ लाईफ जॅकेट फेकलं, पण ते रवींद्रनाथपर्यंत पोचलंच नाही. तरी मग कॅप्टन थांबले नाही. त्यांनी सीमा, धर्म, जातीच्या रेषा विसरून फक्त एकच गोष्ट पाहिली, ती म्हणजे माणूस. काही अंतरावर रवींद्रनाथ पुन्हा दिसला आणि यावेळी कॅप्टननं जहाज वळवलं. लाईफ जॅकेट पुन्हा फेकलं आणि यावेळी रवींद्रनाथनं ते पकडलं सुद्धा. क्रेननं रवींद्रनाथला वर खेचलं गेलं. थकलेला, अर्धमेला, पण जिवंत. जेव्हा तो जहाजावर चढला तेव्हा संपूर्ण जहाजावरचे खलाशी आनंदानं ओरडले. त्यांनी फक्त एक माणूस पाहिला नव्हता, तर माणुसकीला जिवंत पाहिलं होतं. त्या क्षणाचा व्हिडिओ जहाजावरच्या एका खलाशानं रेकॉर्ड केला आणि तोच सोशल मीडियावर या सगळ्या वर्णनासकट फिरतोय. तुम्हालाही तो दिसला तर तो नक्की बघा. धन्यवाद त्या जहाजावरच्या प्रत्येक खलाशाला, कारण त्यांनी फक्त एक जीव वाचवला नाही, तर त्यांनी आपल्याला आठवण करून दिली की माणुसकी अजूनही जिवंत आहे. आणि हेच माणुसकीचं नातं संपूर्ण जगाला एकत्र जोडू शकतं. तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.